नमस्कार मित्रांनो, माहिती शाळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जे कार्डधारक ही कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. म्हणजेच आता शिधापत्रिकाची पडताळणी होणार असून शिधापत्रिका पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिधापत्रिका पडताळणी मोहीम म्हणजे अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करायच्या आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याची शासनाची मोहीम आहे. सध्या महाराष्ट्रात ही मोहीम 1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीत सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील गोष्टी तपासल्या जात आहेत. एकाच पत्त्यावर 2 किंवा अधिक शिधापत्रिका असल्यास त्यांची तपासणी केली जाईल. कोणत्याही विदेशी नागरिकाकडे शिधापत्रिका असल्यास ती रद्द केली जाईल. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न आणि वास्तव्याचा पुरावा तपासला जाईल. या मोहिमेसाठी आवश्यक कागदपत्रे जी लागणार आहेत ती पुढील प्रमाणे: शिधापत्रिका धारकाचा अर्ज जो रास्त भाव दुकानदाराकडे उपलब्ध आहे, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, वीज बिल, भाडे पावती इत्यादी. या मोहिमेअंतर्गत पुढील प्रमाणे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. शिधापत्रिका धारकांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज रास्त भाव दुकानदाराकडे जमा करावायचा आहे. दुकानदार हे अर्ज संबंधित कार्यालयाकडे जमा करतील. अधिकारी अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करतील. ज्या लाभार्थ्याचे कागदपत्रे योग्य असतील त्यांची शिधापत्रिका सुरू राहील. ज्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांना नोटिसा पाठवल्या जाईल आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली जाईल. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास त्यांची शिधापत्रिका रद्द केली जाईल. या मोहिमेमुळे अपात्र लाभार्थी योजनेतून बाहेर पडतील आणि खऱ्या गरजू लोकांना लाभ मिळू शकेल. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांनी आपले आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.